ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली एकटीच बडबड करत असते. ती अर्जुनवरती खूप रागावलेली असते. सायली स्वतःशीच म्हणते की प्रेमाचं नाटक करतात म्हणे. यांचं ना डोकं जास्तच सुपीक चालायला लागलं आहे. परंतु यांना अजूनही माहीत नाही आहे की यांच्याजवळ एखादी मुलगी जरी आली ना तरी मला किती राग येत होते आणि प्रिया तर नाहीच नाही. आणि माहिती नसलं म्हणून काय झालं यांना कळत नाही आहे का? तेव्हा आता सायली दुसऱ्या बाजूनेही विचार करते. तिला खूप वाईट वाटतं. ती स्वतःशीच बडबडते की आता यांच्यावरती रागावल्यामुळे मी त्यांच्या भाजीमध्ये जास्तच तिखट घातलं आहे. त्या सगळ्याचा यांना त्रास झाला तर? अर्जुनवरती रागावून सायलीने जे चुकीचं पाऊल उचललेलं असतं त्यासाठी स्वतःलाच तिला अपराधी वाटतं. त्यामुळे सायली किचनमध्ये येते आणि विचार करते की जर तिने शिरा बनवला तर अर्जुनला तिखटाचा जास्त त्रास नाही होणार. त्यामुळे सायली अर्जुनसाठी पटकन शिरा बनवायला लागते. इकडे किल्लेदारांच्या घरी आता सुमन प्रियावरती जाम खुश असते. ती तिला सांगते की सगळं काही आटोप आणि लवकर घरामध्ये ये. सुमन आतमध्ये गेल्यानंतर नागराज प्रियाकडे येतो. कारण प्रिया खरी कशी मुलगी आहे हे फक्त नागराजलाच माहिती असतं. तेव्हा नागराज म्हणतो की वा एकदम कडक, आमची तन्वी तर सर्व गुण संपन्न मुलगी झाली. तेव्हा प्रिया नागराजला सांगते की तन्वीचं काही माहीत नाही आहे, परंतु या प्रियाला चांगलंच माहिती आहे की किल्लेदाराला कसं खिशात घालायचं ते. प्रिया नागराजला सांगते की आता तुम्हा तिघांना तर मी गप्प बसवलंच आहे, तसंच या किल्लेदारालाही गप्प बसवेन. ती हसते आणि त्यानंतर घरामध्ये निघून जाते. तेव्हा नागराज तिच्यावरती खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की ही आधी आमच्या डोक्यावरती बसली होती आणि आता डोक्यात चालली आहे. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन हा चैतन्याला सांगतो की मला नक्की कळतच नाहीये की मिसेस सायली असं का वागतायत. आता मधुभावना सोडवण्यासाठी मला तन्वीसोबत प्रेमाचं नाटक करावं लागेल ही गोष्ट त्यांना नक्की कळते, परंतु मग या गोष्टीला त्या विरोध का करतायत? तेव्हा आता चैतन्य हसतो आणि अर्जुनला सांगतो की मला एक गोष्ट कळत नाहीये, नक्की तुझी प्रायोरिटी आहे तरी काय? आता मधुभाऊंची केस घेऊन ती केस सॉल्व्ह करणं की मधुभाऊंना सोडून सायलीला प्रपोज करणं? तेव्हा अर्जुन गप्प बसतो. अर्जुन चैतन्याला सांगतो की तू सांगितलेल्यानुसार आता सेकंड प्रॉब्लेम तर मला सॉल्व्ह करता येत नाहीये. त्यावरती चैतन्य म्हणतो की अर्जुन तुझी लव्ह स्टोरी कशी आहे माहिती आहे का? व्हेरी कॉम्प्लिकेटेड आणि मला हे सगळं काही आता झेपत नाही आहे, सो मी जेवायला बसतोय. अर्जुन चिडतो आणि चैतन्याला म्हणतो की अरे अशा सिच्युएशनमध्ये तुला जेवण करायचं कसं काय सुचू शकतं? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे हे बघ अर्जुन, वहिनी एवढी तुझ्यावरती रागावली आहे तरी सुद्धा तिने तुझ्या आवडीची भेंडीची भाजी केली आहे, म्हणून तर मला तुमची लव्ह स्टोरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड वाटते. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो आणि पटकन चैतन्य आता डिश आणतो आणि दोघेही जेवायला बसतात. आता अर्जुन पहिला घास खाणार इतक्यात सायली येते आणि थांबा म्हणते. तेव्हा अर्जुन सरप्राईज होतो आणि विचारतो की मिसेस सायली तुम्ही इथे? तर चैतन्य म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुम्ही अर्जुनच्या आवडीची भाजी तर बनवली आहे आणि आता तुम्ही त्याला खाऊ का देत नाही आहेत? तेव्हा आता सायली सांगते की मी सांगते ना तुम्हाला ती भाजी खाऊ नका. खरं तर सायलीने त्या भाजीमध्ये मुद्दाम खूप जास्त तिखट मिसळलेलं असतं अर्जुनला अद्दल घडवण्यासाठी, परंतु त्यासाठी तिला वाईटही वाटलेलं असतं, म्हणून अर्जुनसाठी ती शिरा घेऊन आलेली असते. तर अर्जुन तिथे म्हणतो की याला काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही मी सांगितलेली एकही गोष्ट ऐकत नाही आणि तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी का ऐकायची? मी ही भाजी खाणारच. त्यावरती सायली चिडते आणि म्हणते की का हट्टीपणा करताय? तर अर्जुन सायलीला म्हणतो की स्वतः आधी हट्टीपणा करायचा आणि त्यानंतर मला ऐकवताय, मी ही भाजीच खाणार. तेव्हा आता दोघेही एकमेकांशी वाद घालतात. तर अर्जुन आता एक घास खाणार इतक्यात सायली त्याच्या हातून डबा हिसकावून घेते. तर अर्जुन विचारतो की काय करताय हे तुम्ही? तेव्हा आता सायली सांगते की तुम्हाला शिक्षा म्हणून या भाजीमध्ये मी जास्तीच तिखट घातला आहे. त्यावरती चैतन्य शॉक होतो, तर अर्जुन सुद्धा. तर अर्जुन विचारतो की काय, परंतु हे सगळं का आणि कशासाठी? तेव्हा आता सायली उत्तर देते की तुम्हाला ते प्रियासोबत प्रेमाचं नाटक करण्याची विचित्र कल्पना सुचली ना, त्यामुळे त्याची शिक्षा म्हणून मी भाजीमध्ये जास्तीचं तिखट मिसळलंय. अर्जुन चकित होऊन सायलीकडे पाहतच राहतो. तर चैतन्य मुद्दाम आता अर्जुना म्हणतो की व्हेरी कॉम्प्लिकेटेड. चैतन्य त्या दोघांनाही सांगतो की मी ना बाहेर सूर्यसोबत जाऊन जेवतो, तिथे ना मला ठसके कमी लागतील. अर्जुन रागाने पाहतो तर चैतन्य पटकन उठून जातो. तर तिथे आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, अहो तन्वीसारख्या मुलीवरती कोण प्रेम करेल? मला फक्त मधुभावना सोडवण्यासाठी नाटक करायचं आहे आणि समजा जर मी तन्वीच्या खरंच प्रेमात पडलो तर? तेव्हा आता सायली खूप चिडते, पदर कोसते आणि अर्जुनच्या अंगावरती धावूनच जाते. तर अर्जुन खूप घाबरतो आणि त्यानंतर सायलीला म्हणतो की इमॅजिन करा की मी तन्वीच्या प्रेमामध्ये पडलो तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमचं थोडीच माझ्यावरती खरं प्रेम आहे. आपलं तर कॉन्ट्रॅक्टवरती आपण नवरा बायको आहोत ना,
मधुभावना सोडवण्यासाठी सगळ्यात बेस्ट मार्ग या ऑप्शननुसार तुम्ही या सिच्युएशनकडे का पाहत नाही आहात सायली? तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. सायली मनामध्ये विचार करते की प्रियासोबत प्रेमाचं नाटक केल्यानंतर तुमच्यावरती खरं प्रेम करणाऱ्या तुमच्या या बायकोला किती त्रास होईल हे तुम्हाला नाही कळणार सर. परंतु मला एवढी जास्त चिडचिड करूनही नाही चालणार आहे. अर्जुन सरांना संशय येईल असं मला वागायचंच नाही आहे. मधुभावना सोडवायचं असेल तर हे नाटक मला करावंच लागेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो की बोला. नाही, शेवटी तुम्ही खूप जास्त विचार कराल आणि नाही असंच म्हणाल. त्यापेक्षा मी तिखट भाजीच खातो. तेव्हा आता सायली म्हणते की चालेल सर. अर्जुन शॉक होतो आणि विचारतो की काय, मी तिखट भाजी खाल्लेली तुम्हाला चालेल? तेव्हा आता सायली म्हणते की नाही सर, तुम्ही प्रियासोबत प्रेमाचं नाटक केलेलं चालेल मला. त्यावरती अर्जुन खूप खुश होतो. अर्जुन सायलीला म्हणतो की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? तेव्हा सायली म्हणते की सर, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, परंतु त्या प्रियावरती नाही आहे. मधुभावना सोडवण्यासाठी मी हे सगळं करण्यासाठी तयार आहे. अर्जुन आता जोरजोरात चैतन्यला हाका मारतो आणि सांगतो की आपण शिरा खाऊया. तर चैतन्य सांगतो की माझं जेवण झालं आहे, तुमचं तुम्ही खा. तर त्यानंतर सायली अर्जुन शेजारी बसते. तर अर्जुन म्हणतो की आता एवढा मोठा टास्क कंप्लीट केल्यानंतर गोड तो बनताय ना? तेव्हा सायली विचारते की टास्क? कसला टास्क? तर अर्जुन सांगतो की मिसेस सायली, तुम्हाला एखादी गोष्ट पटवून देणं खूप अवघड आहे, माहिती आहे का तुम्हाला? त्यावरती आता सायली अर्जुनला प्रश्न विचारते की जर प्रियासोबत प्रेमाचं नाटक करायचं असेल तर तुम्हाला तिला भेटावं लागेल, आणि तुम्ही जर अचानक रविराज सरांच्या घरी गेलात तर ती गोष्ट सर्वांनाच खटकेल ना? त्यावरती अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, मला तन्वीला बाहेर कुठेतरी भेटावं लागेल आणि त्यासाठी तिचं स्केड्यूल काय आहे हे चेक करावं लागेल. अर्जुन विचार करतो की आता तन्वीचं स्केड्यूल माहिती असणाऱ्या माणसाला आपल्याला लवकर शोधावं लागेल. तर सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिता आता विमलला खूप जोरजोरात हाका मारते. तेव्हा पूर्णाजी सांगते की ती मार्केटला गेली आहे. तर ती अस्मिता म्हणते की इथे सायली नाही आहे का? तिला माझ्यासाठी काहीतरी बनवायला सांग ना, मला खूप भूक लागली आहे. त्यावरती पूर्णाजी उत्तर देते की ती सुद्धा अर्जुनचा डबा घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेली आहे. अस्मिता पूर्णाजीपाशीच बसते आणि सायलीला टोमणे मारते. ती म्हणते की आता झालं, आता नवरा काही तासांसाठी ऑफिसला गेला तर गेली लगेचच मागे मागे. हे काही सुभेदारांच्या सुनेला वागणं शोभतं का असलं? त्यावरती पूर्णाजी आता अस्मिताला चांगलीच तोंडघशी पाडते. ती म्हणते की सुभेदारांच्या सुनेला हे सगळं काही शोभतं अस्मिता. सगळ्या घरातल्या माणसाची काळजी घेणं आणि खास करून नवऱ्याची काळजी घेणं हे सुभेदारांच्या सुनेचं कर्तव्य आहे. परंतु सायलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तू जर तिच्याकडून या गोष्टी शिकलीस ना अस्मिता, तर तुझाही संसार खूप सुखाचा होईल. त्यावरती आता अस्मिताला ही फिलॉसॉफी काही आवडतच नाही. ती पुन्हा आजीला म्हणते की पुन्हा आजी, एवढं सायलीच्या बाजूने तू इतकी चांगली कशी काय बोलू शकतेस? तर पुन्हा आजी हसते आणि अस्मिताला उत्तर देते की अगं सायलीला गेले वर्षभर बघते मी, उलट माझ्या रागापेक्षा तिच्या स्वभावातला गोडवा जास्त मोठा ठरला. आणि अस्मिता, तुझा एवढा तिच्यावरती का राग आहे? मला माहिती आहे ती पोरकी आहे म्हणून तू तिच्यावरती रागावतेस ना, परंतु तिच्या स्वभावातला गोडवा तूही एकदा अनुभवून बघ. तेव्हा आता पूर्णाजीला अस्मिता म्हणते की जाऊ दे ना पूर्णाजी, आता तू ही तिचीच बाजू घेते आहे, मम्मा ही तिचीच बाजू घेते आहे, त्यापेक्षा मी माझ्या रूममध्येच जाऊन बसते ना. त्यावरती पूर्णाजी म्हणते अगं तुला भूक लागली होती ना आताच. तर पूर्णाजी अस्मिताला आता म्हणते की उठ. अस्मिता उठते आणि ती म्हणते की जाऊ दे ना पूर्णाजी, तू सायलीला बोलावून घे आणि तिला सांग ना आपल्यासाठी काहीतरी खायला बनवायला. तर पूर्णाजी म्हणते की हे बघ अस्मिता, मला सुद्धा खूप भूक लागली आहे. तर अस्मिता म्हणते की पूर्णाजी, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करू का आपल्यासाठी? नाही ना, परंतु तुला डायबिटीज आहे ना, तुला कसं पचणार बाहेरचं? तेव्हा पूर्णाजी अस्मिताला म्हणते की तुझ्या उजव्या बाजूला बघ, त्या जागेला त्या परिसराला ना स्वयंपाकघर असं म्हणतात. तिथे जा आणि आपल्यासाठी छानसा शेवयांचा उपमा बनव. तेव्हा आता अस्मिता तिथे म्हणते की मी? तर पूर्णाजी म्हणते मग काय मी? जा पटकन आणि उपमा बनव. आता पूर्णाजीने अस्मिताचा चांगलंच फैलावरती घेतलेलं असतं. तर इकडे आता अर्जुन सायली नक्की आता प्रियाचं स्केड्यूल कोणाला माहिती असेल याचा विचार करतात. इतक्यात सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि सायली पटकन अर्जुनला सांगते की एक व्यक्ती आहे. सायली पटकन आता तिथे सुमनला फोन लावते. सुमन विचार करते की सायली मला का फोन करत असेल. तेव्हा सुमन फोन रिसीव करते आणि विचारते की सायली, घरी सगळं काही ठीक आहे का? तेव्हा सायली म्हणते की हो काकू, सगळं काही ठीक आहे. तर अर्जुन आता सायलीवरती खूप खुश होतो. तर सायली आता विचारते की प्रिया कुठे गेली आहे, म्हणजे तन्वी कुठे गेली आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. काय आहे ना, त्या दिवशी पुन्हा जी तिच्यावरती रागावल्या होत्या ना, तिला खूप वाईट वाटलं असेल म्हणून मला तिला बोलायचं होतं. तेव्हा आता सुमन सांगते की अगं नाही, तन्वी तर बाहेर गेली आहे, तू थेट फोन कर ना तिला. तेव्हा आता अर्जुन इशारा करून सांगतो की नाही नको. तर
तिथे सायली म्हणते की अहो फोनवरती काय बोलणार काकू, जे बोलायचं ते प्रियाला भेटूनच बोलेल ना. तेव्हा आता सुमन सांगते की अगं भाऊजींना ती सांगत होती की ती संध्याकाळी कुठल्या तरी JM कॅफेमध्ये जाऊन मैत्रिणींना भेटणार आहे, तेव्हा तू तिथेच भेट दिला. तर सायलीला आता प्रियाचं स्केड्यूल माहिती झालेलं असतं. तर सायली म्हणते की थँक्यू काकू. तर सुमन आता सायलीचं खूप कौतुक करते. ती म्हणते की सायली अगं खरंच तू खूप छान मुलगी आहेस. म्हणजे बघ ना, आमची तन्वी इतक्या चुका करते, तुझ्याशीही कधी ती बरं वागत नाही, तरीसुद्धा तू प्रत्येक वेळी तिला समजून घेते. अगदी 100 नंबरी सोना आहेस तू. तेव्हा अर्जुन आता सायलीचे हे कौतुक ऐकत असतो. तर सायली म्हणते की काय अहो काकू, इतकंही कौतुक नका करू माझं. ठीक आहे, मी फोन ठेवते. तर फोन ठेवल्यानंतर आता सायली जराशी अपसेटच असते, परंतु तिथे अर्जुन सायलीचं कौतुकच करतो. तो म्हणतो की काय डोकं लावलं आहे मिसेस सायली तुम्ही. नाराज असलेल्या सायलीला अर्जुन विचारतो की काय झालं आहे नक्की. तेव्हा सायली सांगते की सर, सुमन काकी इतक्या स्वच्छ मनाच्या बाई आहेत, त्यांच्यासारखी बाई मी आजपर्यंत बघितली नाही आणि तरीही मला त्यांच्या सोबत खोटंच बोलावं लागलं ना. तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, कधी कधी असं वागावं लागतं. तुम्ही ना कधी लॉयर होऊच शकणार नाही, कारण क्रिमिनल करून सत्य वधवून घेण्यासाठी लॉयरला अशा गेम्स खेळावे लागतात. अर्जुन आता सायलीची चेष्टा करत असतो. तो म्हणतो की उलट ना मिसेस सायली, तुम्ही जर लॉयर असता ना तर जज समोर जाऊन हेच म्हणाले असता की युअर ऑनर, मी ना या क्लायंटला फसवू शकत नाही. अर्जुन आता सांगतो की याचमुळे तुम्ही खूप क्यूट आहात आणि डायरेक्ट अर्जुन सायलीला किसच करतो. तेव्हा आता सायली भारावून जाते. तर सायली आपला हात गालावरती धरते. तर अर्जुन आता खूप गडबडतो. तर त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की JM कॅफे तुम्हाला माहिती आहे, आपण गाडीमध्ये जातानाच रिहर्सल करूया. तेव्हा आता सायली इतकी खुश असते, ते अर्जुनला काहीच बोलत नाही. तर ती अर्जुनच्या पाठोपाठ निघतेही. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिताची खूप चिडचिड होत असते. तर तेव्हा आता ती पूर्णाजीला विचारते की अगं मी काहीतरी बाहेरून घरगुती मागवते ना पूर्णाजी. तेव्हा आता पूर्णाजी सांगते की नाही, मला ना शेवया खायच्या आहेत, त्या तू बनव. तर चिडलेली अस्मिता पूर्णाजीला म्हणते की ते किचनमध्ये कुठे काय ठेवलेलं असतं माहीत नाही आहे ना मला, ते सायली आल्यानंतर करून देईल ना. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की विचार तू मला विचार, मला सगळं माहिती आहे. तर तिथे अस्मिता विचारते की आता मला शेवया भाजाव्या लागतील ना पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणते की अगं शेवया, रवा हे सगळं काही सायली भाजून ठेवते, सकाळच्या नाश्त्याला काही गडबड होत नाही, उपयोगी पडतं ते, संसारासाठी हे सगळं काही चांगलंच असतं. तेव्हा आता अस्मिता म्हणते की म्हणजे आता संसाराचे धडे मी या सायलीकडून घ्यायचे आहेत का. दिवसभर तर किचनमध्ये ती पडलेलीच असते. तर पूर्णाजी मुद्दाम आता ऐकून न ऐकल्यासारखी करते आणि अस्मिताला विचारते काही म्हणालीस का. तेव्हा आता अस्मिता म्हणते की नाही काही नाही. अस्मिता खूप आदळापट करत असते. तर इतक्यात कल्पना येते आणि हा चमत्कार पाहून कल्पना पूर्णाईला विचारते की चक्का किचनमध्ये काय ब्युटी पार्लर उघडलं आहे का. नाही म्हणजे अस्मिता किचनमध्ये दिसते मला. अस्मिता आता कल्पनाला सांगते की मम्मा बरं झालं तू आलीस, अगं पूर्णाजीला ना शेवयाचा उपमा खायचा आहे. अस्मिता खूप खुश होऊन आता किचनमधून बाहेर पडत कल्पनाला सांगते की मम्मा आता पूर्णाजीसाठी उपमा तूच कर बरं का. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की नाही, माझ्यासाठी उपमा तूच करून द्यायचा अस्मिता, कल्पना बाहेरून दमून आली आहे ना. तेव्हा अस्मिता खूप चिडचिड करते. तर त्यानंतर कल्पना ही पूर्णाईला सांगते की बरं झालं तुम्ही अस्मिताला चांगलीच कामाला लावली आहे. तर पूर्णाजी म्हणते की हे सगळं करायला ना खूप उशीर झाला आहे कल्पना, हिला ना शिस्त आधीच लावायला हवे होते. तर त्यानंतर कल्पना मुद्दाम आता अस्मिताला म्हणते की अस्मिता थोडा उपमा जास्त कर बरं का, कारण मीही खाणार आहे. आणि ती रूममध्ये निघून जाते. तर पूर्णाजी कल्पना अस्मिताला तिची चांगलीच मजा घेतात. अर्जुन सायली आता त्या कॅफेमध्ये पोहोचलेल्या असतात. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की अजूनही तन्वी आलेली नाहीये, आपला प्लॅन फ्लॉप तर होणार नाहीये ना. जर ती आलीच नाही तर उद्या आपल्याला परत सुमन काकीशी खोटं बोलावं लागेल. तेव्हा सायली म्हणते की सर मला परत तेच खोटारडेपणा नाही करायचा आहे. इतक्या तिथे प्रिया येते. तेव्हा आता अर्जुन सायली तोंड लपवतात. अर्जुन आता सायलीला सांगतो की स्क्रिप्ट आर्ट केली आहे ना, चला नाटकाला सुरुवात करा. तर अर्जुन सायली आता कॅफेमध्येच भांडायला सुरुवात करतात, का तर त्यांना प्रियाला घोळात घ्यायचं असतं. तेव्हा आता सायली उठते आणि अर्जुनवरती आवाज चढवून बोलायला लागते. तर त्यानंतर सायली इकडे तिकडे पाहते तर सगळे लोक आता कॅफेमधले सायलीला अर्जुनला पाहत असतात. तेव्हा सायली घाबरते. तर अर्जुन इशारा करून सायलीला बोलायला सांगतो. प्रिया विचार करते की हे अर्जुन सायली इथे कॅफेमध्ये भांडत का करतायत. अर्जुन मुद्दाम आता नाटक कंटिन्यू करतो. तो म्हणतो की म्हणजे आता माझ्या घरात दिवसभर नोकरासारखी तू राबत असतेस असं तुझं कंप्लेंट आहे ना, आणि म्हणूनच तर तुला कॉफी प्यायला मी बाहेर घेऊन आलो आहे, आणि तरीसुद्धा तू माझ्याकडे आता गिफ्ट मागतेस वरून.
त्यावरती आता सायलीसुद्धा नाटक जय्यत पार पाडते. ती म्हणते की हो मग नाहीतर काय, तुमच्या घरी काही मोलकरीण आहे का? मी दिवसभर रांदावाडा उस्तेकाडा करायचे आणि आता साधे गिफ्टही तुम्ही मला देऊ शकत नाही. सायली जोरजोरात अर्जुनशी भांडायला लागते. सायली म्हणते की माझ्या गरीब स्वभावाचा सगळेजण फायदा घेतात. तर तिथे अर्जुन म्हणतो की यस, म्हणजे आता कळतं आहे सगळं मला. तेव्हा आता सायली म्हणते की दिवसभर किचनमध्ये मोलकरणीसारखी मी राबत असते, तुम्हाला मला द्यायला वेळ तरी असतो का? मलाही वाटतं की माझ्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जावं, नाटकाला जावं, सिनेमा बघावा, परंतु तुम्हाला माझ्याकडे द्यायला वेळच नाही आहे. प्रिया हा सगळा काही तमाशा पाहत असते, कारण अर्जुन सायलीने प्रियाला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठीच नाटक केलेलं असतं. सायली तिथे अर्जुनला सांगते की आता मी तुमच्या घरी मोलकरणीसारखी अजिबात वागणार नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अच्छा, आता सगळं खरं बाहेर पडतंय तर तुझ्या तोंडातून. तेव्हा आता सायली म्हणते की तुम्हाला बोलायचं तर बोला, नाहीतर मी निघाले. सायली जात असताना अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो की आता आपण सगळं काही घरी जाऊन बोलूयात. माझ्या अख्ख्या फॅमिलीला पनवेलमध्ये सगळे ओळखतात, कळत नाही का तुला? तर तिथे सायली म्हणते की ओळखत असतील, प्रत्येक वेळी तुम्ही फॅमिलीलाच इम्पॉर्टन्स देता, मला तर काहीच नाही. तेव्हा आता प्रिया खूप खुश होते अर्जुन सायलीमधलं ते भांडण पाहून. प्रिया विचार करते की अर्जुन सायली पब्लिकमध्ये कसं काय भांडू शकतात. प्रिया मनामध्ये विचार करते की अस्मिता तर सतत सांगत असते की अर्जुन हा बायको बायको करतच फिरत असतो, मग आता सायलीवरचं ते प्रेम याचं ओसरले की काय. तेव्हा आता अर्जुन स्क्रिप्टमध्ये न लिहिलेलं वाक्य अचानकपणे बोलून जातो. तो म्हणतो की इनफ, हे बघ, तुला माझ्यासोबत सायली यायचं असेल तर ये, नाहीतर खड्ड्यात जा. असं म्हणून अर्जुन तेथून रागानेच निघून जातो. सायलीला या गोष्टीचा मोठा धक्काच बसतो. सायली विचार करते की स्क्रिप्टमध्ये असं काही लिहिलेलं नाही आहे, मग अर्जुन सर असे का म्हणाले असतील. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सर्वच जण सुभेदार परिवार जेवायला बसल्यानंतर अर्जुन सायलीला लोणचं मागत असतो, परंतु सायली अर्जुनला इग्नोर करत जाते. तर ती प्रतापला चटणी देते. तर त्यानंतर अर्जुन परत म्हणतो की मला लोणचं हवं आहे, बायको दे ना. तेव्हा आता ती मुद्दाम चैतन्याला लोणचं वाढते. तर सायली रागाने तिथून किचनमध्ये निघून जाते. कल्पना, पूर्णा अर्जुनवरती खूप हसतात. तेव्हा आता चैतन्य मुद्दाम अर्जुनची चेष्टा करत म्हणतो की बहुतेक ग्लोबल वॉर्मिंगवरती चर्चा करायची वेळ आली आहे, वातावरण खूप तापत चाललंय ना.